तुम्ही जर फराळ घरी करता आणि मिठाई बाहेरून आणताय तर आता असं काही करू नका. का ते सांगते, आधी व्हिडिओ सेव्ह करा आणि रील शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात आधी आपल्याला काजू 3 तास पाण्यात भिजू घालायचे आहेत. त्यानंतरून त्यांना स्वच्छ धुवून अशा प्रकारे मिक्सरला थोडंसं पाणी घालून अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तयार केलेल्या पेस्टमध्ये पिठी साखर घालायची आहे आणि तिला छान एकजीव करून घ्यायचं आहे. मिक्स केलेलं मिश्रण मध्यम गॅसवरती एकसारखं परतवत राहायचं आहे. छान अशी पेस्ट होते, हळूहळू घट्ट व्हायला लागतं. थंड झाल्यावरती काही अशा प्रकारे गोळी बनते का हे बघायचं. जर हाताला न चिटकता गोळी बनली तर आपलं पीठ तयार आहे. छान बटर पेपरने अशा पद्धतीने त्याला मळून घ्यायचं आहे आणि एकसारखं लाटून घ्यायचं आहे. जास्त पातळी नाही, जास्त जाडसरही नाही. चांदी अर्कनीवरून आपण त्याला डेकोरेट करून घेऊयात. हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे, पण केल्यास छान वाटते. त्यानंतर असे कट्स करून घेऊयात आणि 15 ते 20 मिनिट सेट झाल्यानंतर अशी आपली काजू कतली रेडी आहे. अगदी बाहेर सारखी भेसळ नसलेली, घरी बनवलेली आणि अगदी प्युअर. आता वाट कसली बघताय? ह्या दिवाळीला तुमच्या घरच्यांना भेसळ नसलेली आणि अगदी प्युअर अशा काजू कतलीने खुश करा. आणि जर तुम्ही अजून मिसेस क्रंची मंचीला फॉलो नसेल केलं तर फॉलो करा.